सुविचार मंच आयोजित चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर येथे पार पडला। यावेळी पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी वाडकर यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन, सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध। एक वेळ अवश्य संपर्क साधा। न्यू अभिव्यक्ती, गांधी रोड, पंढरपूर। प्रोप्रायटर डी गडम, मोबाईल नंबर 9763399899। यारे तुला जीवन गौरव पुरस्कार आहे, आता तू रिटायर झालास तर असं काही नाहीये। अजून परमेश्वरानं नरड्यात अजून दम दिलाय। खांद्यावरनं जाईपर्यंत मला वाटतं गाईनच मी। नाशिकच्या माझ्या खूपशा विद्यार्थिनी माझ्या बसल्या असतील इथं। मुंबईवरनं म्हणजे मुंबईला यायला आणि गाणं शिकायला त्यांना खूप त्रास व्हायचा आणि इथं इतकं जबरदस्त टॅलेंट आहे हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो। आणि त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात, म्हणून एक अट्टहास केला होता। एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची, पण जागेचं व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक झाली आहे दादा। आणि दादाला ते चांगलं माहिती आहे, कारण दादांनी 2-3दा मोठमोठ्या सरकारी ऑफिसर्सना दम दिला होता, कारण दादा दमाशिवाय कुणालाच दामात घेत नाही। दादा 90% पर्यंत मी जवळ आलोय, 10% काम का होत नाहीये हेच मला कळत नाही। हे दुःख आहे माझं। इथे एक चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीनं ती शाळा स्वतःही सांभाळली असती, तर याची थोडीशी जर मनावर घेतलं तर हे नक्की माझं काम होईल। आणि मी इथं एक चांगली शाळा करीन अशी माझी खात्री आहे, कारण मुंबईतलं जर तुम्ही माझी शाळा बघितली तर तुमची खूप तब्येत खुश होऊन जाईल। दादांना विनंती आहे की तुम्ही मला ह्यातलं, जसं काका मला वाचवा म्हणतो आपण, तसं दादा मला वाचवा आता।